स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 चॅप्टर 4 अकाउंट्स ऑफ प्रोफेशन तर यामधील आपण प्रॉब्लेम अभ्यासत आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. ते तुम्ही पाहिलेले नसतील तर पाहून घ्यायचे आहेत. ते थोडेसे सोपे प्रॉब्लेम होते, पण आजचा प्रॉब्लेम थोडासा डिफिकल्ट लेवलचा आहे. तो प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. तर बघा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हेल्प होईल. ठीक आहे. तर बघा, अकाउंट ऑफ प्रोफेशन यामधील आपण हा प्रॉब्लेम पहिला घेतलेला होता, दुसरा गोपाल अँड गोयलचा घेतलेला होता आणि आज आपण थर्ड प्रॉब्लेम घेणार आहोत. तो आहे द फॉलोइंग बॅलन्स अपियर्ड इन द बुक्स फर्म ऑफ सोलिसिटर्स ॲज ऑन 31 डिसेंबर 1990. तर बघा, प्रॉब्लेम मी सगळ्यात अगोदर तुम्हाला रीड करून दाखवते. कुठला आयटम्स कुठे जाणार आहे तर ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात असे सुद्धा प्रॉब्लेम दिले जातात तुम्हाला. इकडे कुठली डेबिट क्रेडिट असं दिलेली जाणार नाही, असं सुद्धा दिले जाईल. तर तुम्हाला ओळखून लिहायचं आहे कुठला आयटम कुठे जाईल. तर बघा, सगळ्यात पहिला आयटम दिलेला आहे सॅलरीज. किती दिलेले आहे? 7,000. तर सॅलरीज ही कुठे लिहायची तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायची आहे. तर इथे पहा, मी लगेच तुम्हाला याचा आन्सरसुद्धा दाखवते, जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होणार नाहीत. सॅलरी लिहा 7,000. त्यानंतर तुम्हाला ऑफिस रेंट किती आहे? 4,100. हे सुद्धा आपले प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहित असतो. 4,100 हे आपला खर्च आहे. तर तुम्हाला लगेच लक्षात येईल कुठे जाईल. त्यानंतर आहे ऑफिस एक्सपेन्सेस. तर ऑफिस एक्सपेन्सेस हे सुद्धा 3,000 तुम्हाला इथे लिहायचं आहे डेबिट साईडला. आता यावरती काहीतरी ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे हे इनरला घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आपण नंतर बघूया. त्यानंतर बघा, फर्निचर दिलेलं आहे. आता फर्निचर तुम्हाला माहितीच आहे, आपण फर्निचर कुठे घेत असतो तर प्रॉफिट अँड लॉसला घेतो का? नाही. तर बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला आपण फर्निचर घेत असतो 16,000. तर हे फर्निचर तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर बघा, लायब्ररी. तर लायब्ररी हे सुद्धा आपण असेटला घेत असतो 9,000. लायब्ररीवरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण इनरला घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट. तर आता ही फक्त कॉस्ट दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आता ही कॉस्ट जी आहे, आपण ही कॉस्ट 28,000 कुठे घेतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला आपण ही कॉस्ट घेत असतो. तर ही क्लोजिंग स्टॉकला क्रेडिट साईडला घ्या 28,000. त्यानंतर क्लायंट्स लीज बॅलन्स डेबिट. आता हे डेबिट बॅलन्स आहे क्लायंट्सचं. आता इथे तुम्हाला क्लायंट्स लेजर बॅलन्स दिले, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स दिले. आता डेबिट बॅलन्स दिले तर हे कुठे जाणार? 6,600. तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जाणार आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला नाही, तर असेट साईडला जाणार आहे बॅलन्स शीटमध्ये. बघा, इथे क्लायंट फॉर कॉस्ट, क्लायंट्स लीज्ड कुठे गेलं? हां, इथे बघा, वर्क इन प्रोग्रेस आहे. क्लायंट लीज्ड बॅलन्स 6,600. त्यानंतर क्लायंट्स लीज्ड बॅलन्स क्रेडिट. आता हे 1,800 आहे क्रेडिट बॅलन्स. तर हे कुठे जाईल तर लायबिलिटी साईडला. हे पहा, क्लायंट्स क्रेडिट बॅलन्स 1,800. त्यानंतर बघा, डिस्बर्समेंट लेजर बॅलन्स. आता डिस्बर्समेंट लेजर बॅलन्स 2,300. तुम्हाला माहितीच आहे, आपण असेटमध्ये लिहितो. डिस्बर्समेंट हे पहा, क्लायंट्स फॉर डिस्बर्समेंट 2,300. ठीक आहे. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस. आता 1,190. आता हे वर्क इन प्रोग्रेस 1,190 म्हणजेच हे कधीचं आहे तर वर्क इन प्रोग्रेस हे क्लोजिंग स्टॉक आहे. तर हे आपण वर्क इन प्रोग्रेस काय करत असतो तर हे ओपनिंगचं बॅलन्स आहे, तर आपण हे लेस करून घेत असतो क्लोजिंग स्टॉकमधून. ठीक आहे. तर वर्क इन प्रोग्रेस हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला 1,400 लिहायचं आहे. हे पहा, इथे जी काही आपलं यावर्षीचा क्लोजिंग स्टॉक असणार आहे त्यामधून आपण हे लेस करून घेणार आहोत. आता वर्क इन प्रोग्रेस जर तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असेल तर याचे 4 इफेक्ट तुम्हाला करायचे नाहीत. ठीक आहे. जर तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं नसेल किंवा खाली ॲडजस्टमेंटमध्ये जर वर्क इन प्रोग्रेस आलं तर त्याचे तुम्हाला 4 इफेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे रिझर्व फॉर कॉस्ट नॉट कलेक्टेड 1,190 4,200. तर आता हे कशातच कलेक्ट केलेले नाहीत, तर 4,200 हे रिझर्व कुठे लिहित असतो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला.
रिझर्व फॉर कॅश नॉट एट कलेक्टेड 1119 म्हणजेच 42,4200. त्यानंतर कॅश आहे 700. बँक लाईन्स बँक ऑफिस हे कुठे जातील तर असेट साईडला तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे बघा, कॅश बँक लाईन बँक ऑफिस. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, मदन्स कॅपिटल मोहन्स कॅपिटल. इथे सुद्धा 2 पार्टनर आहेत. या पार्टनरचं कॅपिटल आपण लायबिलिटीला लिहून घेणार आहोत. इथे पहा, कॅपिटल ऑफ मोहन 30,000 आणि कॅपिटल ऑफ मदन 10,000. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, मदन्स ड्रॉविंग मोहन्स ड्रॉविंग्स. तर आपण हे ड्रॉविंग्स लेस करत असतो. मोहन्सचे ड्रॉविंग मोहन्सच्या कॅपिटलमधून लेस करा 4,000. मदनचं कॅपिटल मदनच्या कॅपिटलमधून लेस करा ड्रॉविंग्स 2,000. ठीक आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंटकडे पहा. फर्स्ट ॲडजस्टमेंट तुम्हाला काय दिलेली आहे, कॉस्ट नॉट मेड अप टू ऑन 31 डिसेंबर 90 इस्टिमेटेड ॲट ₹5,500. तर आता ही कॉस्ट जी आहे 5,500. तर आता तुम्हाला याचे 4 इफेक्ट करायचे आहेत. 4 इफेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. आणि इथे जे तुम्हाला क्लायंट्स लेज्ड बॅलन्स डेबिट दिलेलं होतं 6,600, तर याचे तुम्हाला 3 इफेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. तर 3 इफेक्ट कुठे कुठे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला एक करा, हे पहा इथे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉसच्या बॅलन्स शीटच्या असेटला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे असे तुम्हाला 3 इफेक्ट याचे करायचे आहेत. त्यानंतर कॉस्ट नॉट मेड अप 31 डिसेंबर 90 इस्टिमेटेड ॲट 5,500. आता याचे तुम्हाला 4 इफेक्ट करायचे आहेत. कुठे कुठे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, त्यानंतर इकडे बाय कॉस्टमध्ये ॲड करा आणि हे मागच्या वर्षीचं लेस करून आउटरला घ्या 32,100. त्यानंतर थर्ड इफेक्ट तुम्हाला 5,500चा करायचा आहे लायबिलिटीला आणि 5,500 क्लायंट्स फॉर कॉस्ट ही कुठे घ्यायचे आहे, असेटला. असे 4 इफेक्ट तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर बघा, ऑफिस एक्सपेन्सेस अमाउंटिंग टू 400 वेर रॉंगली डेबिटेड टू क्लायंट्स डिस्बर्समेंट अकाउंट. आता काय सांगितलेलं आहे, आता ऑफिस एक्सपेन्सची अमाऊंट 400 ही चुकीने काय झालेली आहे तर डिस्बर्समेंट अकाउंटमध्ये ॲड झालेली आहे. तर ऑफिसचे एक्सपेन्सेस ते आपण 400 आपण ऑफिसमध्ये ॲड करणार आहोत. ट्रान्सफर झालेली आहे डिस्बर्समेंटमध्ये, म्हणून इथे आपण ॲड करून 3,400 आउटरला घेतले. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, डिस्बर्समेंट अकाउंटमधून आपल्याला गलतीने गेलेली आहे, त्यामुळे आपण डिस्बर्समेंटमधून 400 लेस करून 1,900 हे आउटरला घेणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, प्रोव्हाइडेड डेप्रिसिएशन ॲट 20% बोथ ऑन फर्निचर अँड बुक्स. फर्निचरवरती सुद्धा 20% आणि बुक्सवरती सुद्धा 20%. तर बघा, फर्निचर किती आहे 16,000. त्यानंतर डेप्रिसिएशन 20% लेस करा 12,800 येईल. तर डेप्रिसिएशन 3,200. याचा प्रॉफिट अँड लॉसला याचा इफेक्ट तुम्हाला करायचा आहे. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 3,200. त्याचबरोबर लायब्ररीवरती 20% काढा, 9,000च्या 20% 1,800. त्यातून लेस करा 7,200 आउटरला लिहा आणि 1,800 हे कुठे लिहिणार आहोत तर तुम्ही 1,800 हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, इथे लायब्ररी 1,800, दोन्हीचं डेप्रिसिएशन ॲड करून आउटरला 5,000. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे, ॲडजस्टमेंटकडे लक्ष द्यायचं आहे आणि कुठले इफेक्ट किती वेळेस करायचे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, चौथी ॲडजस्टमेंट काय दिलेली आहे, पार्टनर्स आर एंटायटल टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल 6% पर ॲनम दिलेला आहे. तर इंटरेस्ट तुम्हाला मी सांगितलेलं होतं आपण ॲड करत असतो. कॅपिटलवरती इंटरेस्ट काढायचा आणि तो तिथे ॲड करायचा. तर बघा, मोहनचं कॅपिटल मदनचं कॅपिटल किती किती दिलेलं आहे त्यानुसार इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. किती दिलं आहे इंटरेस्ट 6%. कॅपिटलचं मोहन आहे मोहनचं आहे
कॅपिटल आहे मोहनचं 30,000. 30,000वरती 6% काढा, इंटरेस्ट किती येईल? 1,800 येईल. तर हे तुम्हाला ॲड करायचं आहे. नेट प्रॉफिट, इंटरेस्ट तुम्हाला ॲड करायचं आहे आणि ड्रॉविंग्स हे तुम्हाला लेस करायचे आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मोहनचं कॅपिटल आहे 10,000. यावरती 6% कॅल्क्युलेट करा, इंटरेस्ट येईल 600. तर हा तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे पहा. तुम्हाला काय करायचं आहे, हा जो इंटरेस्ट आहे याचा इंटरेस्टचा तुम्हाला सेकंड इफेक्ट कुठे करायचा आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. मागच्या प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम सोडवून न घेतल्याने हे सांगायचं राहून गेलं. तर बघा, हे मागच्या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल गोयलचं आणि गोपालचं दोन्हीचं सुद्धा घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे प्रॉफिट अँड लॉसमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल मदनचं आलं 1,800, मोहनचं आलं 600. तर या दोन्हीची टोटल तुम्हाला लिहायची आहे. कारण आपण ॲडजस्टमेंटचे कधीही 2 इफेक्ट करत असतो. फक्त या ॲडजस्टमेंटमध्ये कॉस्ट ऑफ जे असतं तर त्याचे आपण 4 इफेक्ट करत असतो. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि बाकीच्या ॲडजस्टमेंटचे तुमचे 2 इफेक्ट होणे गरजेचे आहेत. त्यानंतर बघा काय सांगितलेलं आहे, पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज मोहन. मदनचं 3/5 अँड मोहनचं 2/5. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. तर त्याने प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे? मदनला द्या 3/5 आणि मोहनला द्या 2/5. तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं? तर बघा, आता सगळ्यात आधी तुम्हाला इथे प्रॉफिट काढून घ्यावा लागेल. याची टोटल करा. ज्या साईडची टोटल मोठी आहे ती दोन्हीकडे लिहा. क्रेडिटची टोटल येईल 36,300, डेबिटला दोन्हीकडे लिहा. त्यानंतर या 36,200मधून यावरील अमाऊंट लेस करा, तुम्हाला भेटेल नेट प्रॉफिट. तर आता नेट प्रॉफिट तुम्हाला किती भेटलेलं आहे? 2,300 भेटलेलं आहे. आता 2,300चं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करायचं बघा. 2,300 आता मदनला किती दिलेलं आहे? 3/5 इंटू 3/5 करायचं आहे. किती येईल? आता जर तुम्हाला इथून भाग घालता येत नसेल डायरेक्टली, तर अगोदर तुम्ही याचा गुणाकार करा. 30 30 339 326 डिवायडेड 5 हे करा. किती झाले बघा, 5 1 5, इथे 1 राहिला 19, 5 त्रिक 15, 5 चौक 20 जास्त होतं त्यामुळे 5 त्रिक 15, 16 17 18 19, 4 उरले. इथे 85 40 0. तर हे किती झाला? 13,080. तर हे झाला मदनचं नेट प्रॉफिट 1,380. त्याचबरोबर मोहनचं कॅपिटलसुद्धा तुम्हाला असंच कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं? 2,300 इंटू 2/5 किती येईल? 20 20 2 3 6 2 2 4 डिवायडेड 5. 5 9 45, 5 2 10 0. तर 920. तर हा आला नेट प्रॉफिट मोहनचा. तर हा जो प्रॉफिट आहे, आता मदनचं नेट प्रॉफिट मदनला लिहायचं आणि मोहनच्या कॅपिटलमध्ये ॲड करायचं. तर 1,380 हा आला मोहनचं कॅपिटल नेट प्रॉफिट. त्यानंतर मोहनचं कॅपिटलमध्ये हा नेट प्रॉफिट मोहनचा 920 तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे सर्व ॲड करून ड्रॉविंग्स लेस करा. 29,180 हे आउटरला लिहा. त्यानंतर मोहनचं सुद्धा कॅपिटल, नेट प्रॉफिट, इंटरेस्ट ॲड करा, लेस करा ड्रॉविंग्स 95 9,520 आणि याची सगळ्याची टोटल करा. तुमचं हे बॅलन्स शीट टॅली होणार आहे 52,600. इकडली सुद्धा 52,600. म्हणजेच तुमचा प्रॉब्लेम हा बरोबर आहे. सोडवल्यास तुम्हाला कळणार आहे की तुमचा आन्सर बरोबर आहे की नाही. फक्त कितीने टॅली झालं तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ स्टॉप करून लिहून घेऊ शकतात आणि एकदा तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकतात. ठीक आहे.
तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन थोडासा डिफिकल्ट प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. तो व्हिडिओ मिस करू नका, कारण तसेच प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. काही अडचण असेल कमेंटमध्ये कळवा आणि टेलिग्रामला जॉईन करा. त्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम तसेच काही अडचण असेल तर मी त्यावरती तुम्हाला सांगत असते, किंवा काही नोट्स असतील तर त्यावरती मी तुम्हाला सेंड करत असते. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.